नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश पाटील सर, सामाजिक विज्ञान विषय शिक्षक, सुमन हायस्कूल नंबर 5। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक विज्ञान विषयातील प्रकरण 14 परिवहन, संदेश व्यवहार आणि व्यापार या प्रकरणाचा भाग 2 सविस्तर अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये भाग 1 अंतर्गत आपण या प्रकरणाचे काही मुद्दे अभ्यासलेले होते, ज्यात परिवहन म्हणजे काय, संदेश व्यवहार म्हणजे काय आणि व्यापार काय असतो याविषयी थोडक्यात चर्चा आपण बघितलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या मुद्द्यांतर्गत परिवहन व त्याचे प्रकार यांचा अभ्यास आपण बघितला, ज्यामध्ये सडक मार्ग, रेल्वे मार्ग, जलमार्ग आणि हवाई मार्ग असे 4 एकूण प्रकार परिवहनाचे प्रकार पडतात, त्याचाही आपण अभ्यास बघितला आहे। मोठ्या प्रमाणावर पहिल्या भागाअंतर्गत सडक परिवहन आणि रेल्वे परिवहन या 2 मार्गांची आपण चर्चा केलेली होती। आता प्रकरणाच्या उर्वरित मुद्द्यांना आपण अभ्यासणार आहोत भाग 2 मध्ये। चला तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासूया प्रकरण 14चा भाग 2 परिवहन, संदेश व्यवहार आणि व्यापार। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण सडक मार्ग आणि रेल्वे मार्ग याचा अभ्यास केलेला आहे। आता आपण जलमार्गाचा अभ्यास करणार आहोत। जलमार्ग भारतात प्राचीन काळापासून जलमार्गांद्वारे परिवहन होत असे। सडक आणि रेल्वे मार्ग नव्हते तेव्हा जलमार्गांनी व्यवहार होत होता। विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन काळातील इतिहास जर आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं की सडक परिवहन आणि रेल्वे परिवहन यांचा विकास तर नंतर होत गेला। सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर जलमार्ग परिवहन जे आहे ते भारतीय लोकांनी स्वीकारले होते। जलमार्गाच्या सहाय्याने भारतातील व्यापार आणि प्रवास हा घडत होता। मोठ्या प्रमाणावर भारताचा शोध घेणारा वास्को द गामा देखील या जलमार्गानेच भारताच्या भूमीवर येऊन पोचला होता। युरोपियन प्रजा मोठ्या प्रमाणावर भारताचा व्यापार करत होती किंवा भारतामधून काही विशिष्ट प्रकारचे मालसामान जे होते ते युरोपपर्यंत घेऊन जात होते, ते या जलमार्गाच्या सहाय्यानेच। मोठ्या प्रमाणावर तेव्हा जलमार्गांनी व्यवहार होत होता। सडक आणि रेल्वे मार्ग यापेक्षा जलमार्ग स्वस्त असतात। त्यांच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी होणारा खर्च देखील अत्यंत कमी किंवा नाहीसा असतो। भारतात 2 प्रकारचे जलमार्ग पाहायला मिळतात, एक आंतरिक जलमार्ग आणि 2 समुद्री जलमार्ग। आंतरिक जलमार्ग आपण त्यांना म्हणतो की जे देशाच्या अंतर्गत भागांमध्ये वाहतुकीची सुविधा देत असतात, आणि समुद्री जलमार्ग ते की जे आंतरराष्ट्रीय प्रकारची जलमार्गाची सुविधा पुरवितात। आंतरिक जलमार्ग परिवहन सेवा जी आहे ती उत्तर पूर्व भारतात आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये जास्त आहे। तसेच दक्षिण भारतात पण आंतरिक जलमार्ग सेवांचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पूर्व भारताच्या भागांमध्ये गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या नद्या यांच्याद्वारा मोठ्या प्रमाणावर आंतरिक जलमार्ग व्यवस्था चालवली जाते, तर दक्षिण भारतातील जलमार्गांची व्यवस्था ही मोठ्या प्रमाणावर कालव्यांद्वारा पूर्ण पडत असते। आता आपण नदी कालवे परिवहन याविषयी चर्चा करूया। नदी जलमार्गांच्या दृष्टीने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि बिहार ही राज्ये महत्त्वाची आहेत। या कायमी जलमार्गांमध्ये स्टीमर आणि मोठमोठी जहाजे, ज्याला आपण गलबत असं म्हणतो, यांच्याद्वारा मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक ही केली जात असते। आंतरिक जलपरिवहनासाठी सरकारद्वारा खालील जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत। त्यातला पहिला जलमार्ग आहे
राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 गंगा नदीवर तो चालविण्यात येत असतो. हल्दियापासून ते इलाहाबादपर्यंत सुमारे 1620 किलोमीटर लांबीचा हा जलमार्ग आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 2 जो ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला आहे. धुबरीपासून सादियापर्यंत सुमारे 891 किलोमीटर लांबी या जलमार्गाची सांगता येईल. तिसऱ्या नंबरचा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 3 पश्चिम किनाऱ्याचा कालवा म्हणून ओळखला जातो, जो कोल्लमपासून कट्टापुरमपर्यंत 250 किलोमीटर लांबीचा हा जलमार्ग आहे. चौथ्या क्रमांकाचा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 4 गोदावरी कृष्णा नद्यांनी मिळून बनवण्यात आलेला आहे, जो काकीनाडापासून पॉंडिचेरीपर्यंतची प्रवास सुविधा पुरवितो. 1078 किलोमीटर एकंदर याची लांबी सांगता येईल. राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 5 हा ब्रह्मणी नदीवरील जलमार्ग असून गोयनखली ते तालचेर 588 किलोमीटर अंतर कापणारा हा जलमार्ग आहे. या पाचही जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, चित्रांमध्ये आपण बघू शकतो की भारतात एकंदरीत 14,500 किलोमीटर लांब अंतर कापणारे आंतरिक जलमार्ग आहेत. उत्तर पूर्व भारतामध्ये गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी कशा पद्धतीने जलमार्ग परिवहनासाठी सहाय्यक बनलेल्या आहेत तेही आपल्याला दुसऱ्या चित्रात दाखवलेलं आहे. तर तिसऱ्या चित्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आंतरिक जलपरिवहनमध्ये दक्षिण भारत कशा पद्धतीने अग्रेसर आहे, त्या ठिकाणी कालव्यांद्वारा कशा पद्धतीने जलपरिवहन केले जाते त्याचे चित्र आपण पाहू शकतो. केरळमधील जलपरिवहन मार्ग त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरिक जलमार्गाचा अभ्यास केल्यानंतर आता आपण दुसरा प्रकार समुद्री जलमार्गाचा अभ्यास करूया. भारताला सुमारे 7,516 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या समुद्रकिनाऱ्यावर एकंदर 13 मुख्य मोठी बंदरं आलेली आहेत आणि 200 लहान बंदरांचा समावेश झालेला आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्थापनेनंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांचा विकास चांगला झाला आहे. कंडला, मुंबई, नावाशेवा, मार्मागोवा, न्यू मँगलोर आणि कोच्ची ही बंदरे पश्चिम किनाऱ्यावर आलेली आहेत. कोलकाता, हल्दिया, पाराद्वीप, विशाखापट्टणम, चेन्नई, तुतीकोरीन ही पूर्व किनाऱ्यावर आलेली मुख्य बंदरे आहेत. एकंदर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्हीही समुद्रकिनाऱ्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचे बंदरं भेट दिलेले आहेत. या बंदरांच्या मदतीने आपण समुद्री जलमार्गाची व्यवस्था जी आहे ती पूर्ण करू शकलेलो आहोत. भारताला या बंदरांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ देखील मिळत असतो. मोठ्या प्रमाणावर बंदर हे जलमार्गासाठी वरदानरूप ठरलेले असते. समुद्री मार्गाने चालणारी जलवाहतूक ही जहाजांद्वारा होते. जहाजांना माल चढविण्यासाठी किंवा उतरविण्यासाठी थांब्यांची आवश्यकता असते. हे स्टॉपेज म्हणजे थांबे बंदरांमार्फत पूर्ण केले जातात. मोठ्या प्रमाणावर हे पूर्व किनाऱ्यावरील बंदरे आणि पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे भारताच्या जलमार्ग विकासासाठी महत्त्वाचे आहेत. गुजरात राज्याला देखील भारतासारखाच लांबलचक समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याची लांबी सुमारे 1,600 किलोमीटर पाहायला मिळेल. हा समुद्रकिनारा गुजरातसाठी वरदानरूप आहे. गुजरातचे सर्वात मोठे बंदर कंडला ओळखले जाते. भावनगर हे ऑटोमॅटिक लॉक गेट असणारे एकमात्र बंदर आहे. पोरबंदर 12ही महिने खुले असणारे बंदर म्हणून ओळखले जाते. याशिवाय वेरावळ, सिक्का, पिपावाव, नवलख्खी, मुंद्रा, पोशित्रा, ओखा आणि हजिरा वगैरे महत्त्वाची बंदरे आलेली आहेत. पोशित्रा बंदराचा विकास करणारी योजना सरकारने हाती घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणावर सरकारच्या प्रयत्नांनी पोशित्रा हे बंदर देखील गुजरातच्या बंदरांच्या यादीत समाविष्ट होईल.
विद्यार्थी मित्रांनो, आपण समोरच्या चित्रांमध्ये बघू शकतो की 1600 किलोमीटर लांबी असणारा गुजरातचा समुद्रकिनारा गुजरातच्या परिवहन विकासामध्ये मदतरूप होतो। दुसऱ्या चित्रामध्ये नकाशा अंतर्गत आपण बघू शकतो की या 1600 किलोमीटर लांबी असलेल्या समुद्र किनाऱ्यावर किती आणि कोणकोणती बंदरं आलेली आहेत आणि ते गुजरातच्या परिवहनामध्ये मदतरूप आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा मार्ग हवाई परिवहन याचा अभ्यास आपण बघूया। परिवहन मार्गांमध्ये हवाई परिवहन सर्वात जास्त वेगवान पण सर्वात महाग परिवहन व्यवस्था आहे। खूप दूरवरची, दुर्गम आणि घनदाट जंगल तसेच पर्वतीय प्रदेश जिथे आहेत त्या ठिकाणी सडक मार्गाने जाणे शक्य नाही। त्या ठिकाणी एकमात्र हवाई मार्गाचाच उपयोग करण्यात येत असतो। भारतात जवळजवळ 12ही महिने हवाई परिवहनासाठी अनुकूल हवामान असते। भारतीय हवामानाची व्यवस्था हवाई परिवहनासाठी चांगल्या प्रकारची मानली जाते। वर्तमान काळात हवाई मार्गांचा वापर वाढत चाललेला आहे। आजची परिस्थिती लक्षात घेता आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोराने मानवाने परिवहन मार्गांमध्ये हवाई मार्गाला पसंती दर्शवलेली आहे। भारतात हवाई सेवेची सुरुवात अलाहाबादपासून टपाल सेवेसाठी झाली होती। पुढे जाता खाजगी कंपन्यांद्वारा हवाई सेवा चालवू लागलेली आहे किंवा भारत सरकार मोठ्या पद्धतीने या सेवेचा लाभ परिजनांना देत आहे किंवा मालसामानासाठी देखील करविला जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघू शकतो की परिवहन मार्गांमध्ये सगळ्यात जास्त झडपी, ज्याला वेगवान म्हणतो आपण, त्या प्रकारची व्यवस्था हवाई व्यवस्था म्हणून ओळखली जाते। विद्यार्थी मित्रांनो, आज जर आपण अभ्यास करण्याचं ठरविलं तर एअर इंडिया नावाने ओळखली जाणारी कंपनी आणि अन्य खाजगी कंपन्या सुद्धा हवाई परिवहनाच्या सेवा आज देशामध्ये पुरवित आहेत। देशात भारतीय विमान सत्ता मंडळाद्वारे एकूण 15 आंतरराष्ट्रीय, 87 घरगुती विमानतळे आणि 25 नागरिक विमान टर्मिनल सहित 127 विमानतळांचे व्यवस्थापन भारत सरकार करीत आहे। देशात कोलकाता, मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, बेंगलोर, हैदराबाद आणि अहमदाबाद यासारखी 15 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत। पवनहंस हेलिकॉप्टर संस्था ही ONGC आणि राज्य सरकारला हेलिकॉप्टर सेवा पुरविते। विद्यार्थी मित्रांनो, खालील चित्रांमध्ये देखील आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये आंतरराष्ट्रीय हवाई सेवा देणारी जी मुख्य विमानतळं आहेत, एरोड्रम आहेत, त्यांचे त्या ठिकाणी नकाशामध्ये नाम दर्शविलेले आहेत। तर तिसऱ्या चित्रामध्ये पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेड नावाची संस्था कशा पद्धतीने देशाला हवाई सेवा पुरविते आहे त्याचे देखील चित्र देण्यात आलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढील मार्गांमध्ये अन्य मार्गांचा आपण अभ्यास करूया। अन्य मार्गांमध्ये पाणी असेल, खनिज तेल असेल, नैसर्गिक वायू आणि अन्य प्रवाही पदार्थ जे आहेत ते परिवहन करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्याकरिता पाईपलाईनचा उपयोग केला जात असतो। आसामच्या नाहरकोटियापासून ते नुनमती बरौनीपर्यंत खनिज तेलाची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे। गुजरातमध्ये कलोलपासून ते कोयलीपर्यंत आणि सलायापासून मथुरापर्यंत मुख्य पाईपलाईन मार्ग टाकण्यात आलेले आहेत। याशिवाय बॉम्बे हायपासून मुंबई किनाऱ्यापर्यंत खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या परिवहनासाठी समांतर पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे। या पाईपलाईनद्वारा भारतीय परिवहन जे आहे ते प्रवाही पदार्थांसाठी मजबूत बनलेले आहे। गुजरातमध्ये खंभात, धुवारण, कोयली, अहमदाबादमध्ये गॅसचे परिवहन पाईपलाईनद्वारा होते। मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे असोत किंवा घरगुती वापर असो, गॅसच्या व्यवस्था पोचविण्याकरिता पाईपलाईन गुजरातमध्ये प्रभावी ठरलेली आहे।
सुरत, भरूच, वडोदरा, अहमदाबाद, लिंबडी, जामनगर, मोरबी, राजकोट, गांधीनगर यासारख्या शहरांतून पाईपलाईनने स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचा पुरवठा केला जात आहे. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण बाबत आहे. मोठ्या प्रमाणावर मित्रांनो आपण बघू शकतो की अन्य मार्गांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मार्गांचा समावेश होतो. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये कशा आणि कोणत्या पद्धतीने हे मार्ग चालविले जातात त्यांचे देखील चित्र देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा अन्य मार्गातील प्रकार दोरी मार्ग, रज्जू मार्ग किंवा रोपवे याचा अभ्यास आपण करूया. पहाडी विस्तारातील पर्वत शिखरांना मालसामान आणि प्रवासी किंवा पर्यटकांच्या ने-आण करण्यासाठी रोपवेने जोडण्यात आलेले आहे. भारतात साधारणतः 100 एवढे रोपवे या ठिकाणी आलेले आहेत. उत्तर भारतात दार्जिलिंग, कुलू, मनाली, चेरापुंजी, हरिद्वार, तर दक्षिण भारतात चेन्नई, अन्नामलाईच्या पर्वतीय प्रदेशात रोपवे आलेले आहेत. गुजरातमध्ये पावागड, सापुतारा, अंबाजी या ठिकाणी रोपवे सेवा उपलब्ध आहे. जुनागड, गिरनारमध्ये सुद्धा रोपवेची कामगिरी सुरू झालेली आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, भारत देशाने रोपवेमध्ये देखील आगेकूच चालवलेली आहे. पहाडी विस्तार मग ते उत्तर भारतातील असोत की दक्षिण भारतातील असोत, गुजरातमध्ये देखील काही स्थळांना रोपवेची सुविधा उपलब्ध झालेली आहे, तर काही स्थळांना उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न चालवले जात आहेत. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर रोपवे जे आहेत ते परिवहनासाठी उपयुक्त ठरलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परिवहन संपल्यानंतर आता आपण संदेश व्यवहार हा मुद्दा अभ्यासू. संदेश व्यवहार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती किंवा संदेश पाठविणे किंवा प्राप्त करण्याच्या विस्तृत व्यवस्थेला संचार तंत्र असे आपण म्हणू शकतो. संदेशाची देवाणघेवाण साधारणपणे याला म्हणता येईल. देशात पूर असेल, दुष्काळ असेल, भूकंप, चक्रवात, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक संकटांच्या वेळी मदत आणि बचावासाठी दैनंदिन जीवनामध्ये संचारतंत्र खूप उपयोगी सिद्ध झालेलं आहे. देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास तसेच राष्ट्रीय एकता आणि अखंडता याचे जतन करण्यास देखील संचारतंत्र महत्त्वाची भूमिका निभावतो. प्राचीन काळात संदेश व्यवहार जो आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीने केला जात होता. संदेशाचे देवाणघेवाण किंवा आदानप्रदान हे काही ड्रमर म्हणजेच ढोल वाजविणारे पूर्ण करत असत. काही ठिकाणी धूर करून संदेश देण्याची व्यवस्था पूर्ण केली जात असे, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चतुर आणि हुशार प्रकारच्या काही पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा, पशूंचा संदेश पाठविण्यामध्ये उपयोग घेतला जात असे, ज्यामध्ये कबूतर, कुत्रा, घोडा यासारख्या पक्षी पशूंचा मोठ्या प्रमाणावर संदेश वाहक म्हणून उपयोग केला जायचा. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली प्राचीन व्यवस्था. मात्र आधुनिक काळामध्ये आधुनिक संदेश वहन जे आहे त्या व्यवहारामध्ये टपाल सेवा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तार, टेलिफोन, मोबाईल फोन, नवीन स्मार्टफोन तसेच उपग्रहांच्या संशोधनाने संचारतंत्राला खूपच जलद आणि सरळ बनवले आहे. मोठ्या प्रमाणावर इंटरनेटच्या माध्यमातून आणि काही साधनांच्या माध्यमातून संचारतंत्र हे मजबूत बनलेले आहे. संचार क्षेत्रात विकास आणण्यात विज्ञान आणि टेक्नॉलॉजीचा महत्त्वाचा वाटा आपल्याला म्हणता येईल. आज आपण सर्व महत्त्वाच्या घटना आणि क्रिकेट मॅच वगैरे जिवंत प्रसारण या साधनांच्या माध्यमातून पाहू शकतो. संदेशाचे देवाणघेवाण मग ते देशाच्या अंतर्गत भागात असो किंवा देशाच्या बाह्य भागात, आंतरराष्ट्रीय संदेश व्यवहार देखील अतिशय मजबूतीने आज आपला प्रसार करू लागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खालील चित्रांमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने पोस्ट ऑफिसेस, पोस्ट मास्तरद्वारा या सुविधा गावांना आणि शहरांना पुरवत असतात.
एकंदरीत 89% गावे आणि 11% शहरं पोस्ट ऑफिसेसने सज्ज झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर टेलिग्राफ लाईन जी आहे ती 1851मध्ये आपल्या देशात सुरू करण्यात आली होती आणि त्याद्वारा संदेश व्यवहाराचे तंत्र जे आहे ते मजबूत बनवण्यात आलं होतं. मोठ्या प्रमाणावर बिनतारी आणि तार स्वरूपाच्या संदेश वहनादरम्यान टेलिफोन लाईन, रेडिओ तसेच बिनतारी संदेश या पद्धतीने कित्येक संदेश साधनांचा उपयोग भारतामध्ये चालत आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर आज जर आपण विचार केला तर संदेशवहनच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांती आलेली आहे. मोबाईल फोन, स्मार्टफोन, रेडिओ आणि दूरदर्शन यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संचारतंत्र जे आहे ते सज्ज बनलेले आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, संचार साधनांना आपण 2 विभागात विभाजित करू शकतो. त्यातला पहिला प्रकार आहे व्यक्तिगत संचारतंत्र आणि 2 सामूहिक संचारतंत्र. पहिला व्यक्तिगत संचारतंत्राचा आपण अभ्यास करूया. व्यक्तिगत संचारतंत्राच्या साधनात इंटरनेट आणि स्मार्टफोन सर्वात जास्त प्रभावशाली आणि आधुनिक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मग ते शिक्षण क्षेत्र असो किंवा कोणत्याही प्रकारचे राजकीय, वैज्ञानिक या क्षेत्रात देखील या संचारतंत्रांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग आजकाल होऊ लागलेला आहे. यात ईमेल, ई-कॉमर्स, पैशांची देवाणघेवाण वगैरे इंटरनेटमुळे जलद झालेली आहे. सोशल मीडियाच्या विविध ॲप्लिकेशन्समुळे संदेश व्यवहाराच्या क्षेत्रात क्रांती आलेली आहे. गावातील लोक पण त्याच्या माध्यमाने देश-विदेशातील लोकांबरोबर जिवंत संपर्कात राहतात. अगदी लाईव्ह घडणाऱ्या घटना, जिवंत घडणाऱ्या घटना आपण आपल्या घरात बसून दूरदर्शनच्या माध्यमाने बघू शकतो. हे सुद्धा संचारतंत्राचंच एक उदाहरण सांगता येईल. मोठ्या प्रमाणावर आजच्या या वैश्विक महामारीच्या कालखंडामध्ये किंवा काळामध्ये आज आपण याच साधनांच्या माध्यमातून होम लर्निंगसारखे जे उपक्रम आहेत ते राबवित आहोत आणि ते मोठ्या प्रमाणावर सक्सेस देखील झालेले आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोचविण्याची जी जबाबदारी होती तीसुद्धा या संचार साधनांनीच पूर्ण केलेली आपल्याला सांगता येईल. मोठ्या प्रमाणावर खालील चित्रांच्या माध्यमातून देखील आपण व्यक्तिगत संचारतंत्र जे आहेत त्यांची माहिती अभ्यासू शकतो. आता आपण दुसरा प्रकार सामूहिक संचारतंत्र याविषयी माहिती मिळवूया. समूह संचारामध्ये पण 2 माध्यमं आहेत. यातला पहिलं माध्यम आहे मुद्रित माध्यम. मुद्रित म्हणजे काय की जे छापकामातून छापले जात असते किंवा वाचण्याच्या कामात येत असते, ज्यात वर्तमानपत्र आणि टपालपत्रिका यांचा समावेश होतो. हे थोडे प्राथमिक स्वरूपाचे संचारतंत्राचे माध्यम म्हणून ओळखले जाते. तर दुसरं माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणून ओळखले जाते. यालाच आपण दृकश्राव्य माध्यम म्हणून सुद्धा ओळखू शकतो. दृकश्राव्य माध्यमांमध्ये अतिशय श्राव्य प्रकारचे माध्यम, ज्याला आपण रेडिओ, आकाशवाणी असं म्हणतो, तर दिसेल आणि ऐकायला येईल अशा प्रकारचे माध्यम म्हणजे दूरदर्शन, टेलिव्हिजन. प्रसार भारती हे देशाचे स्वायत्त प्रसारण निगम आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे मुख्य 2 विभाग आहेत. देशात आकाशवाणीचे एकंदरीत 415 स्टेशन्स आहेत. त्यांच्यामुळे 23 भाषांमधून कार्यक्रम प्रसारित केले जातात आणि संपूर्ण भारत या कार्यक्रमांचा लाभ घेत असतो, आनंद घेत असतो. यातून मोठ्या प्रमाणावर संचारतंत्र जे आहे ते मजबूत बनलेलं आहे आणि संदेशाचा देवाणघेवाण किंवा व्यवहार अतिशय सुदृढ आणि सोपा बनलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चित्रांमध्ये देखील बघू शकतो की समाचारपत्र तसेच पत्रिका ज्या असतात, मॅगझिन्स ज्यांना म्हणतो आपण, मासिके, पाक्षिके, साप्ताहिके किंवा नियतकालिके असतात. वर्षातून सुद्धा काही अंक प्रसारित केले जातात, त्यांना नियतकालिक म्हटलं जातं. ठीक आहे. तर समाचारपत्र जे आहेत ते वेगवेगळ्या भाषांमधून प्रसारित केले जातात. त्यांच्या माध्यमाने अगदी ताज्यातली ताजी घटना आपल्याला मिळू शकत असते. अशा पद्धतीने आपण
मुद्रित माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम यांच्याविषयी चर्चा करत आहोत. तुमच्या विस्तारात देखील या साधनांचा उपयोग तुम्ही सहजपणे करू शकतात. नैसर्गिक संकटांच्या वेळी हे महत्त्वपूर्ण संपर्काचे साधन मानले जाते. दूरदर्शनवर उपग्रहाच्या उपयोगाद्वारा दूरदर्शन समाचार, हवामानाची माहिती आणि शैक्षणिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम देखील प्रसारित केले जात असतात. खरोखर विद्यार्थी मित्रांनो, दूरदर्शन म्हणजेच टेलिव्हिजन जे आहे ते आपल्या जीवनात एक लाभ स्वरूप ठरलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर मग ते संकटाच्या सूचना असोत किंवा आपल्या योजनांची माहिती असो, आपल्यासाठी विकासाचे कार्यक्रम असोत, याची जर माहिती आपल्याला हवी असेल तर हे साधन अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आज तर अनेक खाजगी चॅनल्सद्वारा दूरदर्शनसारखे कार्यक्रम प्रसारित होऊ लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकांच्या पसंतीप्रमाणे लोक या चॅनल्सचा लाभ घेऊन स्वतःचे मनोरंजन देखील करू लागलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर या चित्रांमध्ये आपण बघू शकतो की दूरदर्शन हे भारताचं कशा प्रकारचं राष्ट्रीय दूरदर्शन आहे. तसेच दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल की विविध प्रकारचे फिल्म, दस्तावेजी चित्र, शैक्षणिक पिक्चर्स असतात, फिल्म्स असतात, यासुद्धा मोठ्या प्रमाणावर या संचार तंत्राच्या माध्यमातून प्रसारित केल्या जातात. मनोरंजन असेल, खेळ, रमतगमत असेल, शैक्षणिक काही कार्यक्रम्स असतील, हे सगळे आपल्याला यांच्या माध्यमातून बघू शकता येतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हणतो आहे की संचारतंत्र खूप विकसित झालेला आहे, परंतु आजच्या काळामध्ये संचारतंत्राचा विकास हा केवळ उपग्रहांमुळे झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने एवढी मोठी झेप घेतलेली आहे की ज्यातून निर्मित उपग्रह मानवाने अवकाशामध्ये सोडलेले आहेत, रोपण केलेले आहेत. यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपल्याला संदेशांची देवाणघेवाण करणे शक्य झालेले आहे. प्रथम उपग्रहांमध्ये स्वतःचे संचार कौशल्य असते, ते अन्य संचार साधनांचे नियमन देखील करते. भारताने सोडलेली इन्सॅट प्रणाली जी आहे ती बहुहेतुक प्रणाली आहे. त्याच्यामधून मोठ्या पद्धतीने दूरसंचार, हवामान तसेच चक्रवात असेल, वादळ असेल यासारख्या संकटांची सूचना, संशोधने व इतर प्रसारणांमध्ये सुद्धा हे प्रणाली मदतरूप बनलेली आहे. म्हणून इन्सॅट प्रणाली जी आहे ती भारताची महत्त्वाची उपग्रह संशोधन प्रणाली म्हणून ओळखली जाणारी प्रणाली आहे. याशिवाय भारतीय दूरस्थ संवेदन, ज्याला इंडियन रिमोट सेन्सिंग असं आपण म्हणतो, मोठ्या प्रमाणावर या पद्धतीच्या उपग्रहांवर देखील आत्मनिर्भर होऊन स्वतःचे प्रक्षेपण वाहन, ज्याला आपण पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल PSLV, याचा देखील विकास भारत सरकारने केलेला आहे. भारताने या वाहनाचा शोध करून मोठ्या प्रमाणावर संकटांवर मात केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपल्याला जर उपग्रह अवकाशात सोडायचे असतील तर रशियाच्या भूमीचा आपल्याला उपयोग करावा लागत असे. रशियाच्या त्या PSLV वाहनाचा उपयोग करून उपग्रह लॉन्च करावे लागत असत. परंतु आज भारताने पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल विकसित करून स्वतःचा पाया उभा केलेला आहे, पाया मजबूत केलेला आहे. आज आपण आपल्या धर्तीवरून तामिळनाडूच्या श्रीहरिकोट्टा या ठिकाणावरून स्वतःचे उपग्रह, एकाच वेळेस अनेक उपग्रह आपण अवकाशामध्ये रोपण करू शकत असतो किंवा प्रस्थापित करू शकत असतो. मोठ्या प्रमाणावर एज्युसॅट नावाचा जो उपग्रह आहे तो भारताने 2004-05 मध्ये अवकाशामध्ये सोडलेला होता, ज्याद्वारा आपले शिक्षण प्रणालीसुद्धा मजबूत बनलेली आहे. मोठ्या प्रमाणावर टेलिव्हिजनचं प्रसारण असेल, हवामानाचे अंदाज असतील, शेती क्षेत्रातील विकासाच्या काही घटना असतील, खनिजांचं संशोधन असेल, हे सुद्धा या मोठ्या प्रणालीने आपल्याला शक्य बनवता आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संदेश व्यवहाराचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर आपण अंतिम टप्प्याकडे वळूया. त्यात मुद्दा आहे व्यापार
भारत विशाल देश आहे, त्यामुळे कुठे पर्वतीय प्रदेश आहेत तर कोणत्या ठिकाणी सुपीक मैदाने, किनाऱ्याची मैदानी प्रदेश आणि वाळवंटी प्रदेश देखील आहेत. अशा प्रकारच्या विभिन्न भूपृष्ठामध्ये व्यापार प्रणाली कशा पद्धतीने करावी ही एक जटिल परिस्थिती आहे. अशीच भिन्नता हवामान, वनस्पती, खनिज संसाधने आणि संचालन शक्तीच्या साधनात पाहायला मिळत असते. त्यामुळे शेतीची पिके आणि औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत प्रादेशिक भिन्नता असल्यामुळे भारताचा व्यापार दोन प्रकारचा राहिलेला आहे. भारतात व्यापार म्हणजेच काय की एखाद्या वस्तूची देवाणघेवाण करणे, पैशाच्या बदल्यामध्ये, चलनाच्या बदल्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण व्यापार असे म्हणतो. मोठ्या प्रमाणावर भारताचा व्यापार दोन प्रकारचा आहे असे म्हटले जाते. त्यात पहिला क्रमांक आहे आंतरिक व्यापार. एक राज्य दुसऱ्या राज्यासोबत जो व्यापार करतं किंवा देशातल्या देशात चालणारा जो व्यापार असतो त्याला आंतरिक प्रकारचा व्यापार असे म्हटले जाते. नॅशनल ट्रेडिंग म्हणून त्याला ओळखले जात असते. तर एका देशातून दुसऱ्या देशात वस्तूंची देवाणघेवाण ज्यावेळेस होत असेल किंवा एक देश दुसऱ्या देशाच्या काही वस्तू खरेदी करून आयात करत असेल, आपल्या वस्तू निर्यात करून दुसऱ्याकडून विदेशी चलन प्राप्त करत असेल, अशा प्रकारच्या प्रवृत्तीला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणून संबोधले जात असते. मोठ्या प्रमाणावर नॅशनल ट्रेडिंग आणि इंटरनॅशनल ट्रेडिंग ही भारताद्वारे देखील चालवली जाते. त्याचा अभ्यास आपण बघूया. सुरुवातीला बघूया आपण आंतरिक व्यापार, नॅशनल ट्रेड किंवा देशांतर्गत व्यापार. एका राज्यात विपुल प्रमाणात उपलब्ध वस्तूंना दुसऱ्या राज्यात निर्यात करण्यात येते. म्हणजे एखाद्या राज्याकडे एखादी वस्तू जर जास्त प्रमाणात पिकविली गेली असेल तर तिचा उपयोग करून शिल्लक राहिलेला काही माल किंवा वस्तू सामान जो असतो तो इतर राज्यांना लाभान्वित केला जातो किंवा पुरविला जात असतो आणि दुसऱ्या राज्यात उत्पन्न होणाऱ्या वस्तूंची आयात केली जात असते, स्वतःच्या राज्यात बोलावले जात असतात. अशा प्रकारच्या सुविधेला आंतरिक व्यापार म्हणून ओळखले जाते. उदाहरणार्थ पंजाबमध्ये गव्हाचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. पंजाबला आपण गव्हाचे कोठार म्हणून देखील संबोधत असतो. त्यामुळे ते दुसऱ्या राज्यांना गहू पाठवत असते किंवा निर्यात करत असते. पंजाबला दुसऱ्या पद्धतीने विचार केल्यास समुद्रकिनारा लाभलेला नाही आहे, त्यामुळे ते गुजरातमधून मिठाची आयात करतात. प्रत्येक राज्य स्वतःच्या राज्यात उत्पन्न होणाऱ्या वस्तूची निर्यात करते. परिणामी भारतात अंतर्गत व्यापार जो आहे तो विकसित झालेला आहे. खालील चित्रांमध्ये आपल्याला दगडी कोळसा आणि खनिज तेल यांची उदाहरणं दिलेली आहेत. मोठ्या प्रमाणावर एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये आयात आणि निर्यात या वस्तूंची चालवली जाते. त्यालाच आपण आंतरिक किंवा देश अंतर्गत व्यापार म्हणून संबोधतो. तर दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. जगातील वेगवेगळे देश स्वतःच्या गरजांप्रमाणे वस्तूची निर्यात आणि आयात करत असतात. निर्यात आणि आयात करण्याच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणून संबोधले जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारात समतोल ठेवणे मात्र तेवढेच आवश्यक असते, नाहीतर देशाची व्यापारतुला नकारात्मक बनते. जेव्हा देश उत्पादित वस्तूंची निर्यात करतो, जास्त प्रमाणात करतो आणि आयात कमी करतो, तेव्हा देशाची व्यापारतुला ही हकारात्मक किंवा होकारात्मक बनत असते, सकारात्मक बनत असते. यामुळे देशाचा विकास जो आहे तो झपाट्याने होऊ शकतो. कारण निर्यातीवर मोठ्या पद्धतीने जोर दिल्यामुळे विदेशी चलनाची प्राप्ती होते. आयात कमी केली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतावर किंवा कोणत्याही देशावर आयात कमी आणि निर्यात जास्त असल्याकारणाने कर्जाची परिस्थिती निर्माण होत नाही आणि अशा परिस्थितीत देशाचा विकास चांगला होतो. त्यामुळे आपल्या देशामध्ये विदेशी भांडवल वाढते. जर देशात निर्यातीपेक्षा आयात व्यापार जास्त असेल, म्हणजेच आपल्या वस्तू आपण इतरांना जास्त न पाठविता इतरांच्या जास्तीत जास्त वस्तूंची आयात जर आपल्या देशात होत असेल तर व्यापारतुला मात्र नकारात्मक बनताना दिसते. निगेटिव्ह ट्रेडिंग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं.
जो देश जास्त प्रमाणात निर्यात करतो त्याचे चलनमूल्य आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढते. जर देशाची आयात वाढली असेल तर देशाचे चलनमूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होतं. चलनमूल्य कमी होणे आणि चलनमूल्य वाढणे हे आर्थिक विकासावर परिणाम करणारे मुख्य घटक म्हणून ओळखले जातात. एखादा देश इतर देशांमधून जास्तीत जास्त आयात करून आपल्या निर्यातीचा वाटा कमी ठेवत असेल तर त्या देशाचं चलनमूल्य कमी व्हायला लागतं आणि आर्थिक विकास हा घटायला लागत असतो. परंतु एखादा देश जर आपल्या देशातून कित्येक वस्तूंची निर्यात करत असेल, विदेशी चलन प्राप्त करत असेल आणि आयात वस्तू मात्र त्याच्या खूप कमी असतील, अशा देशाचे चलनमूल्य जे असते ते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढून जाते आणि आंतरिक स्वरूपाचा तसेच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा व्यापार जो आहे तो मजबूत बनतो आणि देशाचा आर्थिक विकास व्हायला मदत होत असते. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापारविषयी माहिती सांगता येईल. इसवी सन 1991 पासून उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात अनेक बदल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर उदारीकरणाच्या नीतीमुळे भारत सरकारने काही अटी आणि नियम जे आहेत ते शिथिल बनवलेले आहेत आणि व्यापार हा सहज आणि सोपा बनलेला आहे. शेवटच्या अनेक वर्षांचा अभ्यास केला तर भारताची व्यापार तुला ही नकारात्मक पाहायला मिळत असते. नकारात्मक म्हणजेच मित्रांनो की भारत मोठ्या प्रमाणावर इतर देशांमध्ये आपल्या वस्तूंची निर्यात कशी करतो तर खूप कमी करतो. म्हणजेच विदेशी चलन आपल्याला कमी प्रमाणात प्राप्त होते, मात्र भारताच्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्याकरिता भारत देशाला इतर देशांमधून कित्येक वस्तू ह्या आयात कराव्या लागत असतात, ज्याच्या बदल्यामध्ये विदेशाला आपल्याला चलन पुरवावे लागते. भारतीय रुपया त्या मानाने मोठ्या प्रमाणावर नकारात्मक परिस्थितीमध्ये ढकलला जात असतो. आपले आंतरराष्ट्रीय व्यापारातील चलनमूल्य जे आहे ते कमी बनत आहे. ही व्यापार तुला हकारात्मक होण्याकरिता सरकारने मेक इन इंडिया यासारखे कित्येक प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. आज तर आत्मनिर्भर या प्रकारची सुविधा जी आहे ती स्वीकारायला कित्येक लोकांना भाग पाडली जात आहे. त्यामुळे अनेक विदेशी कंपन्या भारतात मालाचे उत्पादन करून विदेशात निर्यात करतील अशी आशा आहे. मोठ्या प्रमाणावर खालील चित्रावरून आपण म्हणू शकतो की व्यापार संतुलित कसा करता येईल आणि व्यापाराची समतुला नकारात्मक कशी बनत असते. भारताचा आता आपण आयात व्यापार याविषयी चर्चा करूया. भारतात कोणकोणत्या वस्तू मागविल्या जातात, कोणकोणत्या वस्तूंची आयात केली जाते आणि आपली व्यापार तुला जी आहे ती कशी नकारात्मक बनते आहे त्याची चर्चा आपण करूया. भारतात लोखंड पोलादाचे उत्पादन गरजेप्रमाणे न झाल्याने लोखंडाची आणि तांब्याची आपण मोठ्या प्रमाणावर इतर देशांमधून आयात करत असतो. पेट्रोलियम, खनिज तेल आणि लुब्रिकंट पदार्थांची मागणी परिवहनासाठी आणि यंत्रांना गतिशील ठेवण्यासाठी जास्त आहे. त्यामुळे त्याचीसुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर आयात करत असतो. यंत्रसामग्री, मोती, बहुमूल्य दगड, खाद्यतेल वगैरेंची गरजेप्रमाणे विदेशातून आयात केली जात असते. भारत संयुक्त राज्य अमेरिका, जर्मनी, रशिया, म्यानमार, इराण वगैरे देशांमधून आयात व्यापार करत असतो. मोठ्या प्रमाणावर या आयातीचं प्रमाण वाढल्या कारणाने भारताची आयात तुला जी आहे किंवा व्यापार तुला जी आहे ती नकारात्मक बनलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भारताचा निर्यात व्यापार बघूया, जो भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करत असतो. आपल्या देशात वस्तू महाग होऊ नयेत त्यासाठी भारत उत्पादनाच्या अमुक भागाची निर्यात करण्याची परवानगी देत असतो. म्हणजेच आपल्या देशात पिकलेल्या वस्तू किंवा उत्पादित झालेल्या वस्तू या इतर देशांना पुरविल्या जातात. कित्येक वस्तूंच्या कच्च्या मालाची आयात करून उत्पादित वस्तूंची म्हणजे पक्क्या मालाची आपण पुन्हा निर्यात करत असतो. भारताची मुख्य निर्यात ही पुढील प्रमाणे होत असते, ज्यात कच्चे लोखंड, खनिजे, यांत्रिक सामान जसे सायकल, पंखा, शिलाई मशीन, मोटारी, रेल्वेचे डबे आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर
हे आहेत: रसायने आणि त्यांच्याशी निगडीत चीजवस्तू, रत्न, आभूषणे, चामडे आणि चामड्याच्या वस्तू, सुती कापड, मासे आणि त्यांची उत्पादने, हस्तकलेच्या वस्तू असतील, चहा, कॉफी, तागाच्या वस्तू आणि तयार कपडे पण आपण निर्यात करत असतो. मोठ्या प्रमाणावर हे वस्तू आपण इतर देशांना दिल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन त्या बदल्यात प्राप्त होते. विद्यार्थी मित्रांनो, असेच जर निर्यात व्यापारामध्ये आपण पुढे जाऊ लागलो तर कदाचित भारताचे आर्थिक विकासाचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कित्येक मुद्द्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे, जी तुम्हाला समजली असेल. या प्रकरणाचा दोन्ही व्हिडिओंचा अभ्यास केल्यानंतर शेवटच्या भागामध्ये आपण स्वाध्याय सगळ्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. जो स्वाध्याय प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या समाजविद्या विषयातील जी नोंदवही तुम्ही बनवलेली आहे त्या गृहपाठाच्या वहीमध्ये प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहायची आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये सविस्तर उत्तरे लिहिण्यासाठी 3 प्रश्न दिलेले आहेत. या 3ही प्रश्नांची चांगल्या पद्धतीने 4 मार्कासाठी माहिती आवश्यक असेल एवढी उत्तरं मांडायचीत. प्रश्न 2मध्ये खालील प्रश्नांची मुद्देसर उत्तरे लिहा असा प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये एकंदर 2 प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं 3 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. तर 3 मार्कासाठी आवश्यक असलेली माहिती उत्तर दाखल तुम्हाला मांडायची असेल. प्रश्न 3 अंतर्गत खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा 2 मार्कासाठी विचारला जाण्यासारखा प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची देखील तुम्हाला उत्तरं आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अंतिम भागामध्ये 4था प्रश्न दिलेला आहे, ज्यामध्ये विकल्प निवडून उत्तर लिहायचं आहे. ते सुद्धा पूर्ण करून स्वाध्याय कंप्लीट करायचा असेल. अशा पद्धतीने हे प्रकरण आपण संपवलेले आहे. मला खात्री आहे की प्रकरण तुम्हाला समजले असेल. आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत